ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। या क्षणाची खूप मोठी आणि अतिशय दुःखद अशी बातमी। लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं। ते 74 वर्षांचे होते। संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेमध्ये उच्च पदावरती आधी कार्यरत होते, पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला। मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिलेली आहे। क्रिकेटबद्दलची त्यांची समीक्षा विविध वृत्तपत्रांतनं, विविध लेखांच्या माध्यमातनं नेहमीच मराठी वाचकांनी त्याची प्रशंसा केलेली आहे। त्याला एक खूप मोठा वर्ग त्यांच्या लिखाणाला नेहमीच लाभलेला होता। फक्त क्रिकेटच नाही तर मनोरंजन क्षेत्रातल्या सुद्धा विविध कलाकारांबद्दल त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता। त्यांच्या संदर्भातले सुद्धा विविध किस्से, कार्यक्रम ते सादर करत असत। साहित्याबद्दलही त्यांचा गाढा अभ्यास होता। क्रिकेटबद्दलचं त्यांचं प्रेम, विविध खेळाडूंशी त्यांच्या असलेल्या ओळखी, त्यांनी घेतलेल्या मुलाखती नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील। लोकप्रिय क्रिकेट समीक्षक म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठी ओळख मिळवलेली होती। क्रिकेटच्या विविध मालिका प्रत्यक्ष जाऊन पाहणं, त्याच्यावरती समीक्षा करणं, तसंच सर्वसामान्यांना क्रिकेट आणखीन उत्तम पद्धतीने कळावं म्हणून त्यातल्या खाचाखोचा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, अतिशय रंजक पद्धतीने, रंजक भाषेमध्ये लोकांपर्यंत विविध विषयांच्या खाचाखोचा आणि विविध विषयांवरचे अनेक मुद्दे ते पोहोचवत असत। आणि अशा अत्यंत लोकप्रिय अशा व्यक्तिमत्वाचं दीर्घ आजारानं आज निधन झालंय। ते 74 वर्षांचे होते आणि मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वास्तविक पाहता ते पेशाने सिव्हिल इंजिनियर होते आणि मुंबई महापालिकेमध्ये उच्च पदावरती कार्यरत होते। पण क्रिकेट, मराठी साहित्य, मनोरंजन क्षेत्र या संदर्भात त्यांची असलेली रुची आणि त्यानंतर त्यांचा असलेला गाढा अभ्यास याच्या माध्यमातून त्यांनी या सर्वच क्षेत्रांमध्ये एका वेगळ्या पद्धतीने आपली ओळख निर्माण केली होती। आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी विजय साळवी आहेत। विजय, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटच्या समीक्षणामधलं आणि